श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण घेणार आहोत। तर हे 2025 हे वर्ष मारुती रायांचे वर्ष आहे अशी मान्यता आहे। कारण या वर्षाची अंकांची जी बेरीज येते त्यानुसार जर का आपण हनुमानजींची सेवा केली, त्यांची आराधना केली तर आपल्या आयुष्यात असणारे दुःख संकट या 2025 मध्ये नक्कीच दूर होतील अशी मान्यता आहे। म्हणून या वर्षामध्ये सर्वच जण मारुती रायांची सेवा करावी, मंगळवारी त्यांच्या मंदिरात जावे, दर्शन घ्यावे आणि साधेसोधे उपाय करावे अशी या वर्षीची मान्यता आहे असे सांगतात। पण याच मारुती रायांच्या अंगाला शेंदूर का लावलेला आहे याची तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर रामायणामध्ये अशी एक कथा सांगितली जाते की आपली जगतजननी सीतामाई जेव्हा आपल्या भांगामध्ये सिंदूर भरत होत्या तेव्हा मारुती रायांनी पाहिले आणि त्यांनी आश्चर्याने सीतामाईंना विचारले, माता आपण आपल्या भांगामध्ये हे लाल रंगाचे सिंदूर का भरत आहे? हनुमानजींच्या भोळ्या भाबड्या प्रश्नावर सीतामाईने सांगितले, हे लाल द्रव्य म्हणजे शेंदूर आहे। हा शेंदूर भांगात भरला असता पतीचे दीर्घायुष्य होते, पतीचे आयुष्य वाढते, पती दीर्घायुष्य होतो। सीतामाईचे हे वाक्य ऐकून मारुती रायांना फार बरे वाटले। मारुती रायांनी विचार केला, चिमूटभर सिंदूर लावून जर माझ्या रामरायाचे आयुष्य वाढत असेल तर मी माझ्या संपूर्ण शरीराला शेंदूर फासून घेतो, म्हणजे माझ्या स्वामींचे, माझ्या रामांचे आयुष्य वाढेल। मारुती रायाने खरंच आपल्या संपूर्ण शरीराला शेंदूर फासून भगवान प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनाला ते गेले। राज दरबारामध्ये सर्वजण त्यांना हसायला लागले आणि तेव्हा त्यांना रामचंद्राने विचारले की हे काय आहे? तेव्हा त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली। त्यांची स्वामी निष्ठा बघून रामरायांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मारुतीच्या अंगाला शेंदूर लावण्याची प्रथा आहे। म्हणूनच मारुती रायांच्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावण्याची पद्धत आहे। अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।